रविवारी बघितल्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मागितली, मात्र विरोधकांकडून आरोप होतो की मोठ्या प्रमाणावर महायुतीकडून दबावाचं राजकारण केलं गेलं, पैशाची आमिष दाखवली गेलेली आहेत आणि त्यामुळं एका मताला किमान 25 लाख रुपयांची ऑफर. काय मला पुरावा दिला का तिने कुणी? असं जे लोक बोलतात सांगा ना त्याला, म्हणा काय पुरावा द्या. उगाच हवेतल्या गप्पा मारण्यात काही अर्थ नाही. मी काय पहिलं वाक्य काय सांगितलं, मतांचं हे बघा, शिवसेनेची मतं, भारतीय जनता पक्षाची मतं, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाची मतं आणि त्याचबरोबर आमच्याबरोबर असणाऱ्या स्थानिक आघाड्या आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिकांमध्ये स्थानिक आघाड्याही अनेक ठिकाणच्या आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे या सगळ्यांची बेरीज जर पाहिली ना तर पुढं महाविकास आघाडीचा टिकावच लागू शकत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये अर्ज भरायचा, शेवटच्या क्षणापर्यंत म्हणायचा अटीतटीची निवडणूक होणार, आम्ही महायुतीला त्यांची जागा दाखवू, हे मोठी मोठी वक्तव्ये संजय राऊत नेहमीच करतात. काय त्यातलं खरं होतं, काय खरं होत नाही. तसंच हे मोठ्या रकमेंचे आकडे बोलायचे आणि आपलं त्यांना सवय आहे रोज सकाळी काहीतरी अशा पद्धतीचं भडक वक्तव्य करून, पण त्याच्यात काही त्याच्यामध्ये कसलंही तथ्य नाही. आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर. नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार. क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर. संपर्क 90 286 10 470.